महत्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कोरटकरला आता न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील आजच या सगळ्या संदर्भात आता जामिनाकरता अर्ज करणार असल्याची माहिती मिळते। कोरटकरला न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, सुरुवातीला 3 दिवस त्यानंतर 2 दिवस प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। आज कोर्टात हजर केल्यानंतर कोरटकरला न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामिनाकरता आता कोरटकरचे वकील हे आजच अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी आपण या क्षणी पाहतोय। प्रशांत कोरटकरला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकरवर कारवाई करण्यात आलेली होती। तेलंगणामधून कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्यानंतर कोल्हापूर कोर्टात हजर सुद्धा करण्यात आलेलं होतं। आता कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी खरं पाहिलं तर आज रविवार आहे आणि सुट्टीच्या कोर्टानं खरं तर प्रशांत कोरटकर यांना जी आहे ती न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। न्यायालयीन कोठडी ही 14 दिवसांची असते आणि 14 दिवसांच्या कोठडीमध्ये आता त्याची रवानगी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र जे कोरटकर यांचे वकील आहेत घाग यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एका वकिलामार्फत पुढच्या 15 मिनिटांमध्ये बेलसाठीचा जो अर्ज आहे तो कोर्टामध्ये सबमिट करत आहोत। त्यामुळे 15 मिनिटांसाठी आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। खरं तर प्रशांत कोरटकर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहिला नाही। त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्यातूनच त्याला जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने हजर केलं गेलं आणि आज इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे वकील देखील आसिम सरोदे हे देखील आज ऑनलाईन पद्धतीनेच हजर राहिले। शिवाय सौरभ घाग हे जे कोरटकरचे वकील आहेत हे देखील ऑनलाईन पद्धतीने हजर राहिले आणि दोघांनीही या ठिकाणी युक्तिवाद असा केला होता की आता 5 दिवसाची जी पोलीस कोठडी मिळाली आहे त्या दरम्यान पोलिसांनी तपास आहे तो केलेला आहे। आता पोलीस कोठडी न देता खरं तर न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी जी होती ती कोरटकरांचे वकील घाग यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कोर्टाने देखील ही मागणी मान्य केलेली आहे। त्याला आता न्यायालयीन कोठडी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी सतेज, पण मुद्दा हा उपस्थित होतोय, पोलीस कोठडी आता संपलेली आहे। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामिनाकरता अर्ज केला जाणार आहे। आजच अर्ज केला जाणार असल्याचं कळतंय कोरटकरच्या वकिलांकडून। त्यामुळे काही अंशी कोरटकरच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाय का? जामीन लवकर मिळू शकेल का? या सगळ्या संदर्भात काय अपडेट मिळतीये? लागवी आता खरं तर पुढच्या 15 मिनिटांमध्ये सौरभ घाग यांचे जे कोल्हापुरातले जे सहकारी मित्र आहेत वकील आहेत ते या ठिकाणी बेल ऍप्लिकेशन आहे ते कोर्टासमोर ठेवतील। त्यानंतर दोनही वकील या संदर्भात पुन्हा एकदा आर्ग्युमेंट करतील आणि हे आर्ग्युमेंट केल्यानंतरच पुढे त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी होते की त्यांना जामीन मंजूर होऊन कोरटकर बाहेर पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्याच्या घडीला पुढच्या 15 मिनिटांमध्ये ते जामिनासाठी अर्ज करणार आहेत आणि कोर्टासमोर सुनावणी झाल्यानंतरच त्याचं बेल ऍप्लिकेशन आहे ते मंजूर केलं जाईल किंवा नामंजूर केलं जाईल हे आपल्याला प्रत्यक्ष कळणार आहे। अगदी या संदर्भात आजच निर्णय होण्याची शक्यता सतेज दाट असल्याची सुद्धा माहिती मिळतेय। जर गेल्या 2 वेळेचा सगळा जर आपण प्रकार पाहिला, गेल्या 2 वेळेच्या घटना जर आपण पाहिला तर कोरटकरला कोर्टात हजर करत असताना सुद्धा बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली होती। शिवप्रेमी आक्रमक झालेले होते। अगदी पहिल्या वेळेला कोर्टात हजर करताना सुद्धा शिवप्रेमी हे पोलीस स्थानकाबाहेर एकवटलेले होते। दुसऱ्या वेळेला जेव्हा कोर्टात हजर केलं होतं, 2 दिवसांची कोठडी सुनावलेली होती, तेव्हा वकिलामार्फत कोरटकरवर हल्ला झालेला होता। आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर या सगळ्याविषयी कुठंतरी प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्या दृष्टिकोनातून काय बंदोबस्त दिसतोय कोल्हापूरमध्ये? सकाळी साधारणतः 9 वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे। गेल्या 2 वेळेस जसं आपण म्हणाला की कोल्हापुरात ज्यावेळेस जिल्हा सत्र न्यायालयात त्याला आणलं गेलं त्यावेळेस शिवप्रेमींचा उद्रेक आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाला। अगदी शिवप्रेमींना कपडे फाटोस्तोपर्यंत त्यांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने बंदोबस्त ठेवल्याचं देखील या ठिकाणी आणि कोरटकरपर्यंत कुठल्याही व्यक्तीला पोहोचू दिलेलं नाहीये। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर या आज
आज सकाळपासून कुठलाही एकही शिवप्रेमी या ठिकाणी आलेला नाहीये. मुळातच आता प्रशांत कोरटकरला ऑनलाईन पद्धतीने हजर केल्यामुळं कुठं उद्रेक होईल असं वाटत नाहीये. आज जर त्याचा जामीन झाला तर मात्र प्रशांत कोरटकर हा पुन्हा बाहेर पडेल. मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आज कुठेही शिवप्रेमी या ठिकाणी कोर्ट परिसरात आलेले नाहीयेत. मात्र पोलिसांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती आजही या ठिकाणी बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळतंय. निश्चित. सतेज तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.